एक 8 वर्षाच्या मुलीला रात्री 12 वाजता उठून विहिरीत फेकून त्यांना मारून टाकलं। एका बाजूला बेटी पढाओ बेटी म्हणायचं आणि काय करायची नाही पद्धत आहे। घरातून 8 वर्षाची मुलगी बेपत्ता, मुलीचा मृतदेह गावाजवळ विहिरीत सापडला। मालेगाव तालुक्यातील अजंग येथील प्रशांत नगरमध्ये 8 वर्षाच्या मुलीचा दिनांक 13 रोजी रात्री 1:30 वाजेच्या सुमारास राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची घटना घडली होती। दरम्यान दुसऱ्या दिवशी दिनांक 14 मुलीचा मृतदेह गावानजीक मोसम नदीच्या काठी विनोद शिरोडे यांच्या विहिरीत सापडला। सदर दुर्दैवी घटनेमुळे संतप्त नागरिकांनी नामपूर मालेगाव रस्ता अजंग वडेल ग्रामस्थांनी रोखला। जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत आम्ही महामार्ग सोडणार नाही, अशा प्रकारे ग्रामस्थांनी रोष व्यक्त केलाय। यावेळी ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी आलेल्या पोलीस प्रशासनामध्ये आणि गावकऱ्यांमध्ये काही वेळ बाचाबाची होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। एक 8 वर्षाच्या मुलीला रात्री 12 वाजता उठून विहिरीत फेकून त्यांना मारून टाकलं। एका बाजूला बेटी पढाओ बेटी म्हणायचं आणि काहीच कारवाई करायची नाही। ही कुठली पद्धत आहे? या जगात कोणालाही मारून टाकायचं का? उद्या दुसऱ्या एका काका एक मिनिट ऐकून घ्या। आम्ही किती वाजेपासून करतोय काका? आपण आमच्या सोबत ज्या दिवशी पोरगी मिसिंग झाली ना, आमच्यासाठी सुद्धा संवेदनशील आहे, कारण आमच्या सगळ्यांना लेकरं बाळ आहे। महाराष्ट्रात पहिली घटना आहे का रस्ता रोकोची? आरोपी तुमच्या ताब्यात आहे सगळं, मग तुम्ही सांगा त्यांनी कबूल केलं काय केलं? हे बघा, पोलीस जमीन अडवून ठेवलं तर पोलीस जास्त हे करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या महाराष्ट्र माझा न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग मालेगाव।